शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। भगवद्गीता त्याचा आपण नित्यपाठात विभाग केलेले आहेत वेगवेगळे म्हणण्यासाठी, विषयाला धरून आहेत वेगळे वेगळे विभाग। याच्यामध्ये सुरुवात आहे ती अपिचेत सुदुराचार भजतामाम अनन्य भाग साधुरेवस मंतव्य सम्यक व्यवस्थितो ही सहा। म्हणजे एखादा दुराचारातला दुराचारी देखील जर अनन्य भक्तीने मला भजेल तर त्याला साधू समजलं पाहिजे, कारण त्याचा निश्चय योग्य दिशेने आहे। हे इतरांनी समजलं पाहिजे असं आहे की जर का दुराचारातला दुराचारी म्हणजे सुदुराचारी चांगलाच दुराचारी असा प्रतिष्ठित म्हटल्यानंतर प्रतिष्ठित सुप्रतिष्ठित म्हणजे असं तर सुप्रतिष्ठित तसं सुदुराचारी म्हणजे अगदी चांगला दुराचारी मान्यवर दुराचारी असा दुराचारात नाव कमावलेला असा असं जरी का कोणी असेल। म्हणजे याच्यामध्ये काय आहे की गीतेचं जे युनिकनेस आहे, एकंदरीत गीता या ग्रंथापेक्षा त्या गीता विचार किंवा त्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा आपण विचार करतो की सर्वसाधारणपणे जर का दुष्ट प्रवृत्तीचा असेल तर त्यांनी पहिल्यांदा प्रवृत्ती सुधारली पाहिजे, मग तो हळूहळू नीट झाला की मग आमच्यामध्ये येईल असं गीता म्हणत नाही। तो जसा आहे तसा, हे खूप रेअर आहे। तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास, मी जसा आहे तसा तुझा आहे असं तू म्हण एकदा। तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास न कधी उदास पांडुरंगा असं महाराजांनी म्हटलं। तसं की अगदी दुष्टातल्या दुष्टाला सुद्धा गीता असं म्हणते की नाही त्याला मार्ग नाही असं नाही आहे। तो जर का अनन्य भावाने भजेल की तुझ्याशिवाय देवा माझं कोणी नाही आहे असं त्याला मनापासून वाटणं, त्यांनी असं म्हणणं नव्हे, म्हणतात खूप लोक असं ऍक्च्युअली तसं त्यांना वाटत नसतं। मग असं अंधकरणामध्ये असा भाव निर्माण होणं ही शुद्धता आहे खरं सांगायचं। खूप उदार विचार भगवद्गीतेने मांडलेले आहेत। एकंदर ही गीतेची भूमिकाच आमच्या अंधकरणात कल्टिवेट झाली की आपल्या लक्षात येईल की आता बघितलं तर संबंध गीतेमध्ये कुठेही गुरु शिष्य संबंध असे काही खूप मोठा असा श्लोक नाही आहेत की 10-5 श्लोक गुरु शिष्य एखादा अध्याय गुरु शिष्य संबंधावर अजिबात नाही, एकच श्लोक आहे। त्यातही गुरु हा शब्द वापरला नाही। तत्वदर्शी ज्ञानी असं म्हटलंय, तत्वदर्शी। याचं कारण शेवटी क्रायटेरियन काय की त्याला तत्वाचं दर्शन झालेलं असलं पाहिजे, अनुभूती असली पाहिजे, हीच तर मुख्य गोष्ट आहे। नाही तर मग काय की गुरु नावाचा एक शिक्का बसतो आणि मग ते ज्ञानी नसले तरी ते काहीतरी सांगत राहतात।
तसं गीतेला अभिप्रेत नाही. गीतेला अभिप्रेत हे आहे की तत्व समजून घेणे, अंडरस्टँडिंग. मी जर का चुकीचं वागत असलो किंवा चुकीचं अशा प्रकारची माझी अंतःकरणाची भूमिका असेल तर ती सुधारणे. आपण ज्या वेळेला त्याचा अभ्यास करायला लागतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ती गोष्ट आम्हाला जरी का वैचारिक दृष्टीने पटलेली असली तरी सुद्धा आम्ही ती अशी आतून ग्रहण नाही केलेली, ॲक्सेप्ट नाही केलेली. मग इथे आपण आता बघतो आहोत की दुराचारातला दुराचारी जरी का असेल आणि तो जर का अनन्य भक्तीने मला भजेल तर त्यांनी स्वतःला साधू मानावं असं नसून इतरांनी त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहावं ती भूमिका सांगितली. तो वाईटच आहे, तो कधी दड होणार नाही अशी भूमिका कधी घेता कामा नये. पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे. अशी जी गीतेची भूमिका आहे की पॉझिटिव्ह ऑल द टाइम, कुणाच्याही बाबतीमध्ये. म्हणजे चांगल्या माणसांच्या बाबतीत तर काय प्रश्नच नाही आहे, परंतु वाईट माणसांच्या बाबतीत सुद्धा मुख्यतः गीतेची ही भूमिका आहे. प्रत्येक ठिकाणी गीतेची ही भूमिका अत्यंत उदार म्हणण्यापेक्षा रॅशनल आहे. ती मला ते 4 वर्ण वगैरे असं आपण म्हणतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, याच्यावरून खूप मारामाऱ्या झाल्यात आतापर्यंत आणि होत पण राहतील, न कळल्यामुळे त्या होत राहतात. आणि काही काही जे टेक्स्ट आहेत पूर्वीचे, त्या टेक्स्टनी भगवद्गीतेला धरून ते आपली विचार प्रणाली निश्चित केलेली नाहीये. त्या सगळ्यांनी हे जे वर्ण आहेत ते जातीला धरून केलेले आहेत. गीता हे एकमेव टेक्स्ट असं असेल की जे अध्यात्माचं सेंट्रल टेक्स्ट असं धरलं जातं, त्याच्यात त्यांनी ते जातीला धरून केलेलं नाही. गुण कर्म विभाग यो चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, गुण कर्म विभाग यो, गुण आणि कर्म. एखादी व्यक्ती वैश्य आहे का, तर त्याला व्यापारात इंटरेस्ट आहे अशी त्याची मनोधारणा आहे, ती मनोधारणा वैश्य आहे. आणि कुठलाही दुसरी गोष्ट म्हणजे वैश्य म्हणा, शूद्र म्हणा, क्षत्रिय म्हणा, ब्राह्मण म्हणा, यापैकी कुठल्याही प्रकारची मनोधारणा म्हणजे ज्ञानप्राप्तीचा उत्साह असलेली, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असलेली, तिसरी गोष्ट म्हणजे व्यापार प्रवृत्ती आणि चौथी म्हणजे सेवा प्रवृत्ती. या 4ही प्रवृत्ती प्रत्येक माणसामध्ये विद्यमान असतात. प्राधान्याने कुठली तरी एक असते. मग तो कुठे जन्माला आलाय त्याच्यावरती ते अवलंबून नसतं. तो काही संस्कार घेऊन आलेला असतो प्रत्येक माणूस. ते संस्कार जे तो घेऊन आलेला असतो ते, आणि एकंदर त्याची परिस्थिती, या दोन्ही गोष्टींच्या मधनं त्याची एकंदर प्रवृत्ती ठरते. एखाद्याची ज्ञानप्रधान असते पण त्याचा अर्थ तो कॅल्क्युलेटिंग नसेलच असं नाहीये. म्हणजे मिक्स असते, अगदी प्युअर एकच अशी असते असं नाहीये. पण बेसिक 4 कॅटेगरीज सांगितल्या आणि असं पुढे सांगितलं की ह्याच्यापैकी कोणतीही कॅटेगरी म्हणजे तुमच्या अंतःकरणाची ठेवण, स्ट्रक्चर ऑफ माइंड असं आपण त्याला म्हणू, ते कुठल्याही प्रकारचं असलं तरी देखील तुम्ही स्पिरिच्युअल प्रोग्रेस करू शकता. हे एक विशेष आहे. त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं नाही की स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी ती व्यक्ती ब्राह्मण असली पाहिजे, म्हणजे मनानी, बुद्धीनी ज्ञानप्रधान असली पाहिजे. काही नाही, सेवाप्रधान असली तरी ती स्पिरिच्युअल प्रोग्रेस करू शकते.
ज्या ज्या अंतःकरणाच्या भूमिका आहेत त्या व्यक्तीच्या, ज्या ज्या व्यक्तींच्या ज्या ज्या भूमिका आहेत त्यातनंच त्यांचा विकास होणार आहे. एक व्यक्ती आपल्या सगळ्या भूमिका बदलून दुसऱ्या भूमिकेमध्ये जाऊन स्वतःचा विकास करावा अशा प्रकारचं भगवद्गीतेला अभ्यास. चुकीची गोष्ट आहे. कारण सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस, एव्हिएशन घेतलं समजा, फॉर एक्झाम्पल विमानसेवा असंच म्हणतात ना त्याला, विमानसेवा असं म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये बुद्धीचा भाग आहे की नाही, म्हणजे विमान निर्मिती करण्यापासून सगळीकडे बुद्धीचा भाग आहे. अशा प्रकारचा एक वर्ग सतत त्याच्यामध्ये काम करतो. दुसरं म्हणजे त्याच्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे की नाही, तर आहे, असाच लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात व्यापार हा भाग आहे की नाही, असाच लागेल, नाही तर ते बंद पडेल कंपनी. आणि चौथं म्हणजे सर्व्हिसेस, म्हणजे ऍक्च्युअली विमानात सर्व्हिस देणे, काउंटरवर सर्व्हिस देणे, अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस, अशा चारही गोष्टी कोणत्याही एका सिस्टीममध्ये असतातच, म्हणजे विद्यमान असतात. आणि परत जर का असा विचार केला तर ही सगळी विमानसेवा ही शूद्र आहे, म्हणजे सेवाच आहे ती. ही सिस्टीम जर युनिव्हर्सिटीला लावली तर ती सिस्टीम ब्राह्मण आहे, ज्ञानाशी संबंधित आहे. पण त्याच्यातही हे चार भाग असायलाच लागतात. कुठलीही सिस्टीम घ्या त्याच्यात चार भाग असायलाच लागतात. व्यापार म्हटलं तरी व्यापार हे शास्त्र आहे, ते अतिच बिंडोक माणूस व्यापार करू शकत नाही. प्रत्येक सिस्टीम मध्ये या चारही गोष्टी एस्टॅब्लिश आहेत. आणि मग त्यालाच वर्ण असं म्हटलेलं आहे. त्याच्यापैकी एखाद्या गोष्टीत ज्याला जास्ती आवड असेल आणि ते त्याचं मनाची प्रवृत्ती असेल ती त्याचा तो वर्ण, पण त्या त्या वर्णात राहून तो प्रोग्रेस करू शकतो. हे फार महत्वाची गोष्ट भगवद्गीता सांगितलं. कोणताही वर्ण असू देत तुमचा, म्हणजे अंतःकरणाची ठेवण कोणत्याही प्रकारची असू देत, तुम्ही स्पिरिच्युअल प्रोग्रेस करू शकता. महत्वाची गोष्ट सांगितली. कसं काय प्रत्येक जण स्पिरिच्युअल प्रोग्रेस करू शकेल, थोडंसं समजून घेऊन करू शकेल. फार समजून घ्यायचं नाही, कारण स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी लागतं काय, सेल्फ, बाकी काय लागतं. त्यामुळे तो व्यापारी असो, तो शूद्र म्हणजे सेवा करणारा असो, किंवा तो ॲडमिनिस्ट्रेशन करणारा असो, किंवा तो विद्यासंपादन हे त्याचं प्रमुख अशा प्रकारची भूमिका असो, सगळ्यांना सेल्फ हा आहेच आहे. आणि ते सेल्फवरती अवधान करणे हा सगळ्यांच्यासाठी युनिफॉर्म मार्ग सांगितला. स्वरूपानुसंधान म्हणजे मग ती कुठल्याही प्रकारची असो, सिम्प्लिफाईड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. कुठलंही कर्मकांड गीतेमध्ये सांगितलेलं नाही. संध्या करा असं सांगितलेलं नाही, करू नका असं पण नाही सांगितलं. तुमच्या चॉईसवर अवलंबून आहे, तुम्हाला वेळ काय आहे, तुमची आवड काय, त्याच्यावर अवलंबून आहे. अमुक एक रिच्युअल करा असं गीता सांगत नाही. पण ही गोष्ट सांगते की सेल्फ रिअलायझेशन करून घ्या, कारण की त्यालाच तर अध्यात्म असं म्हणतात. नाहीतरी हे सगळं शास्त्र कशासाठी प्रवर्तित झालेलं आहे, अध्यात्म. आणि तो एखादा माणूस जरी का अगदी वाईट असेल तरी देखील त्या वाईट माणसाच्या आतमध्ये असलेलं जे चैतन्य तत्व असतं ते वाईट नसतं. आणि तो जर का त्याचा वेध घेईल तर त्याचा हळूहळू पर्सनॅलिटी सेल्फ हा बदलत जाईल. बदलणारा फॅक्टर हाच आहे, पर्सनॅलिटी सेल्फ. आत्मा हा काय बदलत नसतो, शाश्वत आहे तो. त्यामुळे हा जो बदलत जातो तो वाईटातल्या वाईटाचा सुद्धा तत्वस्वरूपी होऊ शकेल, पण त्यांनी
निस्सीम मनापासून ते करायला पाहिजे. मध्ये आधेच केलं आणि मध्ये आधेच इतर उद्योग केलेत असं म्हणजे वाईट प्रकार त्यांनी सोडून दिले मनापासून. जसं वाल्या कोळ्याचं की त्यांनी ते सोडून दिलं. किती सोडून दिलं तुम्ही कल्पना करा की जेव्हा का त्याच्यामध्ये बदल होऊन वाल्मिकी ऋषी झाले. वाल्मिकी ऋषी झाल्यानंतर जेव्हा त्या क्रौंच पक्षाचा जोडा होता त्यातल्या नराला त्या पारध्याने बाण मारला आणि त्यावेळेला त्यांच्या मुखातनं एकदम काव्य बाहेर आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की वेगळ्या पद्धतीने प्रगट झालंय. म्हणजे अशा प्रकाराने या प्रेमात असलेल्या जोडप्याच्या पैकी नराचा वध करून तुला कधीही शांती लाभणार नाही असं त्यांनी शापावाणी उच्चारले दुःखाने. आणि मग त्यांना असं लक्षात आलं की वेगळंच आहे. अशा प्रकारचं आपण कधी बोललेलं नाही, अशा प्रकारचं ऐकलेलं नाही. याचं कारण की ते काव्य छंद स्वरूपामध्ये होतं. त्यांच्या शिष्यांना पण ते जाणवलं की हे छंद स्वरूपात वेगळ्या प्रकारात आहे, छंद स्वरूपामध्ये काव्य. दोन्ही गोष्टी झाल्या. एक तर त्यांना त्रास झाला की आपण एखाद्या कुणाला का होईना आपण शाप दिला, त्याच्याबद्दल त्यांना खेद झालेला होता, ते दुःख झालेलं होतं एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे छंद स्वरूपामध्ये काव्य बाहेर आलं. त्या दोन्ही गोष्टींनी ते अस्वस्थ झालेले होते. आणि मग असं कथा आहे की ब्रह्मदेव येतात आणि सांगतात की हे छंद स्वरूपामध्येच काव्य तुझ्याकडनं प्रगट झालेलं आहे, या स्वरूपामध्ये आता तू या छंदामध्ये रामायण लिही. हे पहिलं काव्य आहे पृथ्वीवरचं. पृथ्वीवरचं पहिलं काव्य करुणेमधनं निर्माण झालं. पण हा सगळा आम्ही कथेचा भाग पाहतो त्यावेळेला आम्ही एक गोष्ट विसरतो की ज्याच्या मुखातनं त्या पक्षाला मारल्याबद्दल करुणा निर्माण होऊन अशा प्रकारचं काव्य प्रगट झालं, तो ओरिजिनली काय होता? अनेक लोकांना मारणारा, ते घडे भरले होते. मी पर्सनॅलिटी, तो ती माझी पर्सनॅलिटी होती तो विसरून गेला तो वाल्याला. वाल्मिकी ऋषी अशा अवस्थेमध्ये गेल्यानंतर तो आपण कधी काळी वाल्या कोळी होतो हे तो विसरूनच गेला. शापवाणी त्याच्या मुखातनं बाहेर पडली एका पक्षाला मारल्याबद्दल. इतक्या माणसांना मारलो आहोत आपण, पुसलं गेलं अंतःकरणावरचं. इतका चेंज टोटल झालेला. मग दुराचारातल्या दुराचारी आता वाल्या कोळ्यापेक्षा कोण असणार? भजता माम अनन्य भाग साधुरेवस मंतव्य, हा इतरांनी त्याकडे या भूमिकेतनं पाहावं की तो योग्य मार्गाला चाललेला आहे. नाही तर सारखं त्याला टोचत 900 चुहे काके बिल्ली चली हजको वगैरे असे ते छान हे आहेत, म्हणी आहेत. असं कुणी करायला लागलं की ह्या म्हणी फेकत राहायच्या, म्हणजे तो अजून नर्वस होत परत पहिल्या उद्योगाला जाईल. अशा प्रकारची भूमिका असू नये. भगवद्गीता हे सगळ्यांना शिकवते की जे काही चांगलं आहे ते वर्धन होऊ देत, तसं तुम्ही त्याच्यामध्ये येऊ नका. शक्य झालं तर त्याला बूस्टअप करा. आणि विलक्षण 9व्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे, असं कुठेही सांगितलेलं नाही की दुष्ट लोकांना नरकवास अमुक तमुक वगैरे वगैरे असं सगळी वर्णन आहेत. पण इथे फक्त सांगितलं की दुष्टातला दुष्ट असला तरी जर का तो खऱ्या भक्तीने बसेल, केव्हा तरी अंतःकरणात निर्माण होऊ देत ना त्याला, तो चांगल्या अवस्थेला जाईल. त्याचं उत्कृष्ट उदाहरण वाल्या कोळी आहे. मग कथा ज्या असतात त्या कथांना सुद्धा एक आंतरिक अशा प्रकारची एक भूमिका असते. ती आम्हाला ते सांगत असते कथा की अशी अशी एकंदर भूमिका आहे. ते या श्लोकाला सपोर्टिंग कथा कुठली असेल तर ही आहे.
मग त्याच्यानंतर लगेच तो धर्मात्मा होतो, म्हणजे काही काळानंतर तो हळूहळू बदल त्याच्यामध्ये होऊन तो धर्मात्मा होतो. धर्म जाणणारा, त्याचं अनुसरण करणारा, त्याची आवड मनामध्ये मनापासून असलेला असा तो होतो. आणि नंतर ह्याच्यानंतर संतुष्ट सततम योगी, हे सगळे आपण भक्ताचे गुण बघतो आहोत. आता मग लगेचच आपण आत्ताच्या नित्यपाठामध्ये हे बघितलं की हा श्लोक झाल्यानंतर लगेचच संतुष्ट सततम योगी हे भक्ताचे गुण आहेत. म्हणजे बदलत चालणाऱ्या व्यक्तीने हे बघावं की आपण कुठं आहोत. भक्त आहोत आपण असं सगळे लोक डिक्लेअर करतात, आम्ही भक्त आहोत म्हणून. देवाने आमच्याकडं पाहिलं पाहिजे, आमचा सांभाळ करायला पाहिजे, कारण आम्ही भक्त आहोत. तुम्ही बघतात कशावरून, असं आम्हीच ठरवलंय की त्यांनी सांभाळ करायला पाहिजे आमचा. भक्त म्हणून अनंत गोष्टी करतात लोक, टिळे माळे लावतात, काय 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 निरनिराळ्या प्रकारची उपासना करतात, काय अनंत गोष्टी करत असतात. पण गीता यातलं एकही गोष्ट सांगत नाही भक्ताची लक्षणं म्हणून. कपाळाला गंध लावा, नो, गीतेत नाही सांगितलं. लावा किंवा नका लावू, इथं आज्ञाचक्र एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. त्याच्यासाठी तुम्हाला कपाळाला गंध लावायला पाहिजे असं नाहीये. भस्म लावा, गंधाचे पट्टे ओढा, विशिष्ट प्रकारचे वस्त्र नेसा, शक्यतो ऑरेंज कलर. असं त्याच्यानंतर हे काय म्हणजे वेगळ्या वेगळ्या ज्या ज्या गोष्टी भक्त म्हणून म्हटलं की एकदम असा एक माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो. यातलं एकही लक्षण गीतेने सांगितलं नाही, एकही. इतकंच काय तर तो अमुक अमुक प्रकारची उपासना करतो हेही सांगितलेलं नाही. संतुष्ट आहे का? संतुष्ट सततम योगी, योगी आहे का? यतात्मा, अंतःकरण नियंत्रित करू शकतोय का? निश्चय आहे का? दृढ निश्चय. मनबुद्धी ईश्वर अर्पण केलेली आहे का? म्हणजे त्याच्याशी संबंधित. ईश्वर अर्पण म्हणजे तरी काय करायचे असते, ते थोडंच पाणी अर्पण करतो तसं मनबुद्धी केली अर्पण, असं काय करता येत नाही. मनातल्या वृत्ती ईश्वराशी संलग्न झालं म्हणजे मन अर्पण झालं. अजून काय करायचं? अर्पण म्हणजे काय करायचं? म्हणजे थोडक्यात म्हणजे संबंध याच्यामध्ये मानापमानय स्तुल्य हा. हा नाही नाही, हे आमचं लक्षण नाही. मग भक्त म्हणून जे लक्षण सांगितली त्याच्यामध्ये एकही लक्षण बाह्य लक्षण नाहीये, सगळी अंतःकरणाची लक्षण आहे. तुम्ही बघा. आणि त्या 12व्या अध्यायातल्या भक्त लक्षणामध्ये 6व्या अध्यायातल्या योग्यांची लक्षणं, 14व्या अध्यायातले गुणातीताची लक्षणं, 13व्या अध्यायातली ज्ञानीपुरुषाची लक्षणं, सगळी लक्षणं त्या भक्ताच्या लक्षणामध्ये. म्हणून जी जी गोष्ट आहे ती भक्त भक्त म्हणून माणसं म्हणतात, त्यांनी हे गुण आहेत की नाही बघितले पाहिजे. योमत भक्त समे प्रिय, यस्मान्नो द्विजते लोको, लोकांनो द्विजते जय. याच्यामुळे लोक उद्विग्न होत नाहीत. गेलं की आपल्या ओव्या पाठ असलेल्या म्हणून दाखवायची सुरुवात करायची कुठेही, लोक उद्विग्न होतात. याच्यामुळे लोक उद्विग्न होत नाहीत, लोकांमुळे हा उद्विग्न होत नाही, असं आपलं नाही होत. म्हणजे थोडक्यात म्हणजे आहे त्या परिस्थितीत तो शांत आनंदामध्ये राहणे, ही गोष्ट म्हणजे अल्टिमेट गोष्ट आहे. यस्मान्नो द्विजते लोको, लोकांनो द्विजते चय, हर्षामर्ष भयोद्वेगर मुक्तो यः स्वचमे प्रिय. हर्ष होण्यासारखी गोष्ट, खेद वाटण्यासारखी गोष्ट, भय उद्वेग या सर्व गोष्टीच्या पासून मुक्त आहे. कारण का तर मन देवाशी जोडलेलं आहे या सगळ्या गोष्टींची.
फारसं संबंधितच नाही आहे. म्हणून सगळ्या क्वालिटीज ऑफ माइंड, जसं आपण 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम ही लक्षणं बघितली सगळी, ती सगळी ज्ञानलक्षणं आहेत. तशा प्रकाराने 12व्या अध्यायामधली ही भक्त लक्षणं, ही सगळी ज्ञानलक्षणं, म्हणजे अशी डेव्हलप्ड इव्हॉल्ड सोल, त्याची ती लक्षणं आहेत भक्त लक्षण म्हणून. मग आम्ही जे करू त्यावेळेला हे लक्षात आलं की गीतेचा युनिकनेस आहे की सगळ्यांना करता येणार आहे, कुणाचा विशेष अधिकार नाही आहे, प्रत्येकाने आपला अधिकार कमवायचा आहे. आणि का त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठे आहोत हे या लक्षणांना बघायचं आहे की आपण याच्यामध्ये कुठेतरी बसतो आहोत का, भक्त म्हणून, ज्ञानी म्हणून कुठे. पण ते स्वतःला नर्वस करण्यासाठी नव्हे, किंवा आपण ह्याच्यात कुठंच बसत नाही, मरू देत आता, जाऊ दे, सोडून देऊ, हा कोर्स आपल्यासाठी नाही आहे असं म्हणून नाही चालणार. या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. उत्तुंगता जीवनाची ही आहे की या उत्तुंग अवस्थेमध्ये आम्हाला जायचं. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचं कारण, महत्त्वाचा भाग म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि रिअलायझेशन ऑफ सेल्फ. या दोन गोष्टी सायमल्टेनियसली चालल्या पाहिजेत. रिअलायझेशन ऑफ सेल्फ, फोकस सेल्फ, हा त्याचा मध्यवर्ती मार्ग. आणि त्याचबरोबर अंडरस्टँड की आपण कुठं आहोत. पर्सनॅलिटी बदलत जाते, शांत होत जाते, प्रसन्न होत जाते, तृप्त होत जाते, कुठेही वर खाली होत नाही. काही झालं की आमचं लगेच धाकधूक सुरू, रिझल्ट जवळ आला की आम्ही भक्त होऊन जातो. असं जे आहे तसं न होता स्थिर अशा प्रकारचं अंतःकरण असतं. म्हणजे शिकतो आहोत भगवद्गीतेमध्ये ते आम्हाला सर्वांगीण डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात की सर्व बाजूने आमची डेव्हलपमेंट, शरीराच्या दृष्टीने आम्ही डेव्हलपमेंट करू शकतो. बाह्य अकॅडेमिक्समध्ये वगैरे आम्ही प्रयत्नशील राहून डेव्हलपमेंट करू शकतो, व्यवहार उत्कृष्ट करून डेव्हलपमेंट. पण कल्टिव्हेशन ऑफ माइंड हा एक स्वतंत्रच भाग आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही केवळ प्रोफेशनल नाहीत, मनापासून तसे असलं तर काय मजा येते भयंकर. एखादा प्रसन्न माणूस आहे ना, प्रसन्न माणूस चाललेला असेल आणि एखाद्या ठिकाणी गेला, अरे दरवाजावरचा जो दरवाजा असतो ना तो पण हसतो तुमच्याकडून. आहा, कारण कुणालाही असं फुललेलं अंतःकरण बघायची आवड असते, प्रसन्नता बघायची आवड असते. माणसाचे काहीतरी जगाचा भार आपल्या डोक्यावर आहे या टाईपमध्ये चाललेले असतात, विशेषतः आध्यात्मिक माणसं. ते भयंकर, त्यांना असं सगळं माया ब्रह्म वगैरे ते वाले तर भयंकरच भारी असतात. म्हणजे ते आपण, पण असं एक तर जगाशी आपला संबंध आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जुनी मैत्री आहे जगाशी आपली. असा शब्द कोणी वापरला नाही. जुनी मैत्री बघा, पूर्वीचे आपले मित्र ते आठवले की आपल्या लक्षात की त्यांना नुसती आठवण आली तरी मजा वाटते, एकदम छान वाटतं. या कारण त्या वातावरणात जातो आपण. आणि मैत्रीचा भाव हा सर्वोत्कृष्ट भाव, माणसांच्या संबंधातला सर्वोत्कृष्ट भाव कुठला असेल तर मैत्री. म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. याचं कारण की कृत्रिमता नसते त्याच्यामध्ये. मूर्खेस असं मित्र मित्राला सहज म्हणू शकतो आणि तरी त्याला राग येत नाही. पोझिशनचा काही विचार नसतो, काही नाही, मोकळेपणा असतो. तसं अंतःकरण मोकळं होऊन जातं जगाच्या बद्दलचं. ही सामान्य गोष्ट नाही. रिस्ट्रिक्टेड नंबरशी आमचा तसा संबंध असतो. आमचा जे संबंधात येतात त्या सगळ्यांना असं मोकळं वाटावं आमच्याजवळ, आम्हाला त्यांच्याजवळ मोकळं वाटावं. अशी पर्सनॅलिटी डेव्हलप होईल का? होईल. गीता सांगते तसंच तुम्ही त्या दिशेने जा. आणि हा सगळा भाग आमचा अभ्यासाचा आहे. आपण हळूहळू एक एक गुण घेतले आणि त्याच्यानंतर त्याचे स्वाध्याय केले. तशाच प्रकाराने गीतेचा प्रत्येक वेळेस स्वाध्याय करताना मला असं वाटतं शास्त्र समजून घेण्याच्या स्वाध्यायापेक्षा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे स्वाध्याय करायला पाहिजे. शास्त्र काय तर फटक्यातच समजतं, कारण की तो इंटेलेक्च्युअल प्रोसेस असते.
केवळ. पण इथं म्हणजे मनाने ग्रहण करायला लागतं, ॲक्सेप्ट करायला लागतं. अखंडानंद स्वामींनी म्हटलंय, बुद्धी की मान्यता में मन को रुची नाही होती. म्हणजे एखादी उत्कृष्ट गोष्ट सुद्धा मनाने ॲक्सेप्ट करायला लागते. हां, मनापासून. म्हणून नेहमी असं म्हणतात, मनापासून कर, बुद्धीपासून कर असं कधी म्हणत नाहीत. फ्रेजच नाही आहे तसे. मनापासून कर. आणि मन आणि बुद्धी यांचा ज्यावेळेस संयोग होतो त्यावेळेला त्याला योग असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. ऐक्य आहे मन आणि बुद्धीचं. पर्सनॅलिटीमध्ये द्विविधा नाही आहे. अशी डेव्हलपमेंट भगवद्गीतेने सांगितली. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचं हे कारण आहे की ब्युटी आहे प्रत्येक ठिकाणी, भावनात्मक आहे, त्याच्यानंतर ॲटिट्यूडची आहे, आणि एकंदर असं ओपन विकास. काही असं रिस्ट्रिक्शनच नाही गीतेमध्ये की ह्याला ते नाही आहे, त्याला ते नाही आहे, हा वर्ण, हा क्लास, काही नाही. भक्त हा क्लास, ज्ञानी हा क्लास, योगी हा क्लास, आणि तिन्ही हे एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. परमात्मा. छान विषय आपण करत राहू. हरि ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.